गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो सकाळचे वाजलेले आहेत 5. आज फर्स्ट टाईम आम्ही लवकर राईड चालू करतो आहे. मे बी निघाल्यापासून आम्ही 5 वाजता राईड नाही चालू केली, पण आज आम्हाला मनालीला जायचं आहे. सो लवकर राईड चालू करावी लागेल. बाकीचे पोरं हाणलेला गेलेत. आता मी आणि विक्रांत थांबलो होतो. सो विक्रांत आणि मी आता जर्नी स्टार्ट करतो टुवर्ड्स मनालीला जायला 11 घंट्याचा रोड आहे. खूप पासेस आहेत. सो लवकर निघावं लागेल आम्हाला. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न असेल. सिनरी खूप छान आहे. मनालीहून निघाल्यानंतर 6 पासेस आहेत. 6 पासेसमध्ये बर्फ लागेल. सिनरी खूप छान असेल. थंडी तितकीच छान असेल. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. सो मित्रांनो, आता आम्ही चाललो चांगलांगला पासला. लेनंतर फर्स्ट पास आहे 300, इथून ले 180 किलोमीटर आहे. आता आम्ही चाललो चांगलांगला पासकडे. थंडी भरपूर आहे. सकाळी निघण्याचं कारण हेच आहे की पुढं बारालाच्या पास भरपूर पास आहेत. आणि संध्याकाळपर्यंत जर एखाद्या पासला संध्याकाळ झाली तर संध्याकाळी क्लायमेट खूप खराब होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी थंडी पण वाटते. त्यामुळे दिवसा जितके पास आम्हाला पास करता येतील ते चांगलं असेल आमच्यासाठी तरी. तो बघू, आम्हाला बारालाच्या पाच वाजेपर्यंत तरी बारालाच्या पास क्रॉस करायचं आहे. तो गाईज आता आम्ही चांगलांगल्याला चढतोय वर. 300 जवळ पोचला असो, कारण की स्नो दिसायला सुरुवात झाली आहे. रोडला पण स्नो दिसते. भरपूर थंडी आहे वर. हात गारटत आहेत. 3 ग्लोव्ज घातलेत मी, तरी पण हात गारटत आहेत. सो गाईज, तुम्ही समोर बघताय चांगलांगला टॉप. विक्रांत दादा अगोदरच पोचलाय. हा आहे चांगलांगला टॉप. 17,482. सो इथं एक फोटो काढूया आणि लगेच पुढच्या प्रवासाला निघूया. हा अल्टिट्यूड पासेस आहे. जास्त थांबावं नाही इथं. सो हा चांगलांगला पास आम्ही करून आता निघतो टुवर्ड्स मनाली. छान एक्सपिरियन्स होता चांगलांगलाचा. भरपूर ब्लॅक आईस भेटलाय बघायला. हा चांगलांगला पासचा टॉप. चांगलांगला टॉप. कोणताही पास चढायला जितका वैताग येतो ना, उतरायला तितकीच मजा येते. कारण टेम्परेचर पण कमी होत जातं आणि थकवाही जाणवत नाही उतरताना. तो चढताना जितका वैताग येतो ना, उतरताना तितकंच बरं वाटतं की आता आपण जरा क्लायमेट थोडं वॉर्म होईल. एकदम वॉर्म नाही होऊ शकत, थोडंफार वॉर्म होतं. गाडी बंद करणार आहे मी. गाडी बंद करून चालू द्या. इथून तिथपर्यंत डिक्लाइन आहे. गाडी जाईल तिथपर्यंत जाईल. सो आता आपण आहोत पेट्रोल बचाव अभियानवर. आम्ही ॲक्च्युली जेव्हा आजचा रूट स्टार्ट केला होता तेव्हा आम्ही 15 किलोमीटर रॉंग वेला गेलो होतो. तर 15-30 किलोमीटरची भरपाई आपल्याला करायची आहे. म्हणून जितका डिक्लाइन असेल गाडी बंद करायची. फ्री में चलो, फ्लो में चलो. तो गाईज जो श्रीनगर टू लेह रोड आहे ना, त्या रोडला विजयाक बोलतात. आणि जो लेह मनाली हायवे आहे त्याला हिमाक बोलतात. तो मे बी हिमालयात जातं म्हणून हिमांक. आणि लेह कारगिल वॉर जो झाला होता तो आपण जिंकला होता. सो त्यामुळं विजयाक बोलत असतील. जे काय असं BROने रोड खूप छान बनवले आहेत. बघू शकताय तुम्ही, एकदम बटरी स्मूथ रोड. पण जिथं हाय अल्टिट्यूड पासेस आहेत तिथं रोड खराबच आहेत. मे बी कोणी गाडी फास्ट चालवू नये म्हणून ते खराब ठेवले असतील. बाकी पासच्या 1 किलोमीटर नंतर जिथं टॉप असेल त्याच्या 1 किलोमीटर पुढे गेलात
की तुम्हाला एकदम बटर स्मूथ रोड भेटतील. बस पास जिथं असेल तिथं थोडा कच्चा रस्ता भेटेल किंवा असे जिथून वॉटर क्रॉसिंग्स वगैरे असतात तिथं रस्ता खराब असेल. तो मित्रांनो श्रीनगरच्या फक्त एरिया आहे लडाखपर्यंत, म्हणजे जितकी पण झाडं आहेत ना झाडं, ती सर्व झाडं BRO आणि इंडियन मिलिटरीने लावलेली आहेत. माईट बी 80% झाडं तरी इंडियन आर्मीनेच लावलेली आहेत. तर त्यामुळे त्या साईडला हिरवळ बघायला भेटते आपल्याला. अदरवाईज इथं बघा पूर्ण लडाख आपल्याला असंच बघायला भेटलं असतं. फक्त गवत उगू शकते इकडं. जर BROने झाडं लावली तर फक्त झाडं येतील, अदरवाईज नाही येणार. सो प्लांटेशन करावं लागेल इकडं, तेव्हाच झाडं येतात. सो जिथं जिथं आर्मी कॅम्प्स आहेत तिथे तिथं आपल्याला ग्रीनरी बघायला भेटेल आणि त्या झाडांची देखभालसुद्धा आर्मीच करते. अदरवाईज जर त्यांनी देखभाल केली नसती तर आपल्याला लडाख असाच बघायला भेटला असता बिना झाडांचा, आणि त्यात मजा पण नसते आली. बघा ना हा कसं वाटतंय. सो गाईज, जो आम्हाला नॉर्थ कुलूला याक दिसले होते त्यानंतर आम्हाला आज याक बघायला भेटत आहेत. ते बघा, बघू शकता तुम्ही. नॉर्थ कुलू नंतर आता याक दिसतात आम्हाला, ते पण जवळून. नॉर्थ कुलूला होते पण भरपूर लांब होते, तर आता जवळून बघायची चान्स भेटली आहे. भरपूर याक आहे तिथं. मला वाटलं 4-5 असतील तिथं, पण इथं भरपूर आहे. तर आता पूर्ण ऑफरोड पॅच चालू झाला आहे मित्रांनो. पांग म्हणून एक गाव आहे पुढं. तो पांग इथून 9 किलोमीटर आहे. पूर्ण ऑफरोड आहे, पूर्ण ऑफरोड. धूळ पण खूप उडती आहे. पण हा ऑफरोड आहे. ऑफरोडच्या बाजूला जी सीनरी आहे ना, नेक्स्ट लेवल आहे. इथून बघायला नाही भेटत आहे. आम्ही मगाशी मागं थांबलो होतो तेव्हा आम्ही बघितलं. तो गाईज हा सीन बघा, ही सीनरी बघा. कोणी जर मम्मी रिटर्न्स पिक्चर बघितला असेल ना, मम्मी रिटर्न्स, त्यात सेम सीन आहे. सेम डोंगर आहेत, तसेच डोंगर आहेत ते रेतीचे पूर्ण, आणि व्हॅली पण तशीच आहे. छान वाटतं इथे येऊन. तो कोणी बघितला नसेल ना पिक्चर तर एकदा नक्कीच पिक्चर बघा आणि नंतर हा सीन बघा, एक्झॅक्ट सेम. सो मित्रांनो, आता लाचुंगला पास क्रॉस केला आहे आम्ही. पास इतका हेवी नव्हता, पास इतका हार्ड नव्हता, पण तिथं जी धूळ होती ना, धूळ ही बघा. ए विक्रांता, इकडं बघ, गाडी बघा. जर हेल्मेट खुल्ला ठेवला असता ना तर मला तरी नाही वाटत की 1 महिना तरी पावडर लावायची गरज लागली असती. पूर्ण धूळच धूळ. अजून पण तो रस्ता 25 किलोमीटर सेम रस्ता आहे. सो आता पुढचा पास कोणता आहे? नक्कीला पास आहे, आणि त्यानंतर बारलाच्या. सरचूला आम्ही जेवणार आहोत. सो चला निघतो आम्ही पण लवकर, जास्त वेळ नाही करत आहे. आज वेदर क्लिअर आहे. जितकं चांगल्या वेदरमध्ये आम्हाला अंतर कापता येईल तितकं कापायचं आहे. सो चला बाय. तो आता आम्ही नक्कीला पासला आलो आहे. नक्कीला पास इथे दगड रचले सगळे. 15,547. तिथलं काय खास नाही वाटत तिथं. या अल्टिट्यूडला खूप फिरलो आहे लेहमध्ये. तर हा पास इतका डेंजर नाही आहे इतका बारलाच्या वगैरे. पण काल वेदर एक्स्ट्रीम होता. काल जे इथून गेलेत त्यांची वाट लागली आहे. सो ते बोलत होते की नक्कीला पासला पण भरपूर त्रास होणार आहे. पण आमचे नशीब चांगले आहेत की आम्ही इथून सुखरूप मजेत चाललो आहे. तो मनाली रूटला भरपूर ॲडव्हेंचर आहे. पण कसं आहे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तर आम्ही हा ऑफ रोड ट्राय करणार आहोत.
करायला पाहिजे होतं. ABS मुळे ब्रेकिंग होत नाही आहे पाहिजे तशी. आणि मी चुकी केलेली आहे असं वाटतंय मला. तो मी शॉर्टकट घेतलेला आहे. विक्रांत दादा त्या बाजूने येतोय. एक छोटासा ऑफरोड. तर माझ्या मागे विक्रांत दादा पण आलेला आहे. इतना ऑफ रोड तो बिगॉन झेल सकती है. बघा एक सुदर्शन चक्र मागे लावले तरी पण करमत नाही गाईला. सो आज क्लायमेट खूप छान आहे आणि आता आपण आहोत घाटा लूप्सला. हाच फेमस आहे घाटा लूप्स या रूटचा, मनाली रूट साईडचा. मनाली साईडला हा घाटा लूप्स खूप फेमस आहे, ज्याचे ड्रोन शॉट तुम्ही बघता. आपल्याकडे ड्रोन नाही आहे, नाही तर नक्कीच तुम्हाला ड्रोन शॉट दिले असते मी. सो बघतोय, छान वाटतंय. तिथून नदी वाहते, डोंगर बघा, खूप छान वाटत आहेत. क्लायमेट छान आहे, आज पाऊस नाही. ती मोठी गोष्ट आहे की आज पाऊस नाही आहे, ऊन आहे, जास्त थंडी पण नाही आहे. छानपैकी क्लायमेट आहे, राईडसाठी एकदम अनुकूलित असं क्लायमेट. सो गाईज हीच ती जागा आहे. इथं एक सोल्जर होते, ते पाण्या वाचून वारले होते. सो सगळे जे रायडर्स येतात ते या जागेवर पाणी देतात, पाण्याची बॉटल टाकतात इथं. हरभजन सिंग नाव होतं त्यांचं. सो आता आपल्याकडे पाणी तर नाही आहे म्हणून आपण पुढं आलो आहे. असतं तर नक्कीच टाकलं असतं. एक छोटा शॉर्टकट मी पण घेणार आहे. असं शॉर्टकट घ्यायला काही हरकत नाही, छोटं आहे, जास्त रिस्क नाही आहे. पण हा शॉर्टकट नको. शॉर्टकट रिस्कीच असतात. शॉर्टकट घेण्यापेक्षा लॉंग कटने चाला. अशी पण गाडी बंद आहे, पेट्रोल संपणार नाही. इथं या पुलाचं नाव बघा काय, विस्की ब्रिज. मगाची विस्की होता, आता ब्रँडी. हा आहे ब्रँडी ब्रिज. विस्की झाली, ब्रँडी झाली, आता आहे ट्विंग पूल. नावं छान दिली आहेत, ट्विंग पूल. हा ट्विंगच आहे. ब्रिज ट्विंग. सो आता आम्ही निघतच होतो, इतक्यात सुयोगची गाडी दिसली. गाडीनंतर सुयोग पण दिसला. आता आम्ही सर्व एकत्र चाललो आहोत मनालीला. ॲक्च्युली आम्ही आज मनालीलाच भेटणार होतो रात्री, पण इथं जेवायला थांबलो होतो आम्ही बाजूलाच तिथं. आणि सुयोगची गाडी इथं रस्त्यात होती, सो गाडी दिसली. आता आम्ही चाललो एकत्र बाराळ्याच्या नंतर मनाली. तर आता परत आमचा स्पॉट जमा झालेला आहे. फक्त 3 मेंबर्स ते मनालीला थांबलेत, तो त्यांना पण भेटूया संध्याकाळी. मित्रांनो, हा सीन बघायला जितका छान वाटतो ना, वर गेलो की तितकीच भीती वाटते. वर इतकी थंडी असेल ना. मी परत 3 ग्लोव्ज घातलेत. सर्वांनी थंडीसाठी प्रिपेरेशन म्हणून रेनकोट, थर्मल सगळं घालून निघालेत. बघूया, तुम्हाला वरची परिस्थिती वर दाखवेल. आता खालून नजारा बघा, सिनरी बघा. सो गाईज,
आता वॉटर क्रॉसिंग चालू झाल्यात आम्हाला. 12 लाचाला चाललो आम्ही. भरपूर मोठ्या वॉटर क्रॉसिंग आहेत. दिसले तर रायडिंग मुश्किल होईल. सो खूप ट्रॅफिक नंतर आता आपण पोहोचलोय 12 लाचा पास. 300 हा समोरचा 12 लाचा पासचा हा इथं माइलस्टोन आहे. 12 लाचा पास. फायनली 12 लाचा पासला पोहोचलोय. बघू शकता तुम्ही सगळीकडे बर्फ. सर्व पासेसपेक्षा या पासवर बर्फ खूप आहे, पण थंडी तितकी नाही लागत आहे. चांगल्याला खूप थंडी होती, इथं तेवढी थंडी नाही आहे. ॲल्टिट्यूड पण कमी आहे, सो बरं वाटतं इथं. अजून रायडर्स आले नाही, सो थांबतोय. जयेश तिथं थांबला आहे. सो आता आपण पास उतरून खाली येत आहोत आणि हा तलाव बघू शकता तुम्ही, पूर्ण बर्फ जमलेला आहे. हा सूरज ताल आहे. दीपक ताल राईट साईडला असेल आपल्या पुढं. आपला सूरज पण आपल्यासोबत आहे आणि सूरज ताल पण इथंच आहे. इथं बाईक ढकलायला लागली तरी पण दम लागतोय. सायकल चालवत आलाय भाई. हेड्स ऑफ. सूरज सांगतो माझ्या नावाचा ताल आहे, सूरज ताल. पूर्ण बर्फ जमलेला आहे त्याच्यात. कोण दीपक असेल तर पुढे दीपक ताल पण आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कोण दीपक असेल तर. सूरज नाही भाई, भाई नाही, भाई नाही. वॉटर क्रॉसिंग आहे, जास्त मोठी नाही आहे, पण जसं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं मेंढ्या आल्यात. तो मेंढ्यांना जमत नाही आहे. बकरी इथं उभी आहे समोर. बकरी 1 बाय 1 सर्वांना जायला सांगते आहे. चला मेंढ्या 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 बघत राहिल्यात आणि वाघ निघालेला आहे. पुन्हा एकदा रोडवर पाणी. ब्लॅक आईज असू शकतो मित्रांनो. कभी भी याद रखना, आईस में से पानी निकले तो तुम्हें पानी से खतरा है. कारण ब्लॅक आईसवरून गाडी लगेच स्किट होते. हातपाय तुटला त्यापेक्षा गाडी स्लो करा, आरामात घरी पोहोचा. सो गाईज वेलकम टू हिमाचल. आपण हिमाचलला आलेलो आहोत, लडाख रिजन मागे आता आपण हिमाचल प्रदेशला आलो. सो अजून इथून मनाली मे बी 100 किलोमीटर्स असेल. हा माणूस आम्ही हॉर्न वाजवायला पुढे ठेवला आहे. कोणताही टर्न आला की बेहिसाब हॉर्न वाजवतो. तो कधीपासून आमच्या मागं होता ते बघा. मित्रांनो समजा रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आता अटल टनल जवळ पोहोचलेलो आहोत. ही एंट्रन्स आहे अटल टनलची. युजली मला टनलमध्ये भीती वाटते. लास्ट टाइम ज्या श्रीनगरवरून येताना ज्या टनल होत्या त्या थोड्या वेगळ्या होत्या. ही ठीक आहे. त्या टनल पूर्ण धुळीने भरलेल्या होत्या. श्वास येतात ठीकठाक श्वास घेता येत नव्हता. पण इथे असं काही नाही आहे, एकदम सुपर कंडिशनमध्ये इथं धूळ नाही आहे, काही नाही आहे. तो चला भेटूया टनेच्या त्या साईडला. फायनली मनालीला पोहोचलो. एका दिवसात पूर्ण जर्नी कंप्लीट केली आहे. 11 तास 12 तास मॅपवर दाखवतात, पण आम्ही ॲक्च्युअलमध्ये 14 तास नव्हता,
14 तास गाडी चालवली आहे, थोडेफार ब्रेक घेतलेत आम्ही, पण फायनली 1 डे ले टू मनाली कंप्लीट केलं आम्ही. आणि त्यात अटल टनल आहे, तो प्लस पॉईंट आहे. जर आज अटल टनल नसती तर रोहतांग पास 51 किलोमीटरचं आहे. आम्ही 9 वाजता त्या साईडला होतो. जर आज अटल टनल नसती तर आज आम्हाला मनाली येणं पॉसिबल नसतं, कारण रात्री 9 वाजता पासवर जाणं पॉसिबल नाही आहे, कोण जाऊ पण शकत नाही. सो BROने जे रस्ते बनवलेत त्यामुळे आम्ही आज लवकर पोचलो. सो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.